महाकारुणिक सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, तुम्हा सर्वांचे भाग्यविधाते, जगाच्या पातळीवर माणसाला माणूस म्हणून जगण्यात यावं म्हणून मानवतेचा समान अधिकार मिळवून देणारे जागतिक कीर्तीचे विद्वान, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, भारतीय राज्यघटनेचे निर्माते, मानवतेचे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या नंतरचे सर्वात महान असे पुजारी आणि भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन करतो। बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला खऱ्या अर्थानं प्रेरणा ज्यांनी दिली, किंबहुना ज्यांनी त्यांचं कार्य बघून प्रेरणा घेतली, असे समतेचे पुजारी जे तुमच्या आणि आमच्याच नव्हे तर तत्कालीन मनुवादी विचारसरणीला, जाती व्यवस्थेला आणि विध्वंसक वातावरणाला छेद देऊन तुमच्या आणि आमच्यासाठी स्वतःच्या अस्तित्वाचा विचार न करता ज्या पती पत्नीने महिलांच्या शिक्षणासाठी आणि दलितोद्धाराचं काम करण्यासाठी आपलं अस्तित्व उभं केलं, ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीमाता सावित्रीमाई फुले यांना सर्वप्रथम नतमस्तक होतो। हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे असं जरी म्हणणारे असले तरी ज्या मातेच्या मनामधून स्वराज्य उभं राहावं अशी इच्छा निर्माण झाली, ती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माता सावित्री, ज्या मातेने तुम्हाला आणि आम्हाला आमचा तारणहार दिला, ती माता भीमाई, आणि ज्या मातेनं तुमचं आणि आमचं अस्तित्व टिकवून ठेवण्याचं काम केलं, ती माता रमाई यांच्या चरणी त्रिवार अभिवादन करतो। बहुजनांच्या हितासाठी खऱ्या अर्थानं ज्यांनी आरक्षण उभं केलं, ते राजश्री छत्रपती शाहू महाराज, ज्या राजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती देऊन शिक्षणाचे द्वार खुले केले, ते राजे सयाजीराव गायकवाड, आणि या संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये स्वराज्य उभं करून दलित, बहुजन आणि शोषित पीडित वर्गाला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचा अर्थ समजून सांगितला, ते स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा, या भारतीय बौद्ध महासभेचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर ज्यांनी स्वतःच्या खांद्यावर धुरा घेतली, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एकमेव सुपुत्र, सूर्यपुत्र, ज्यांना उपाधी दिलेली आहे असे यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भीम जन्मभूमी महू येथून पायी भीम ज्योत काढून मुंबईला दादर येथे चैत्यभूमीवर आणली आणि त्या ठिकाणी चैत्यभूमीची निर्मिती केली। त्यांना आपण चैत्यभूमीचे निर्माते असं सुद्धा म्हणतो। ते स्वतः पहिले श्रामणेर झाले आणि श्रामणेर झाल्यानंतर पंडित महाकश्यप हे नाव धारण करून त्यांनी त्या चैत्यभूमीची निर्मिती केली, असे भैयासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो।
भारतीय बौद्ध महासभेच्या तिसऱ्या अध्यक्षा महाउपासिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई, आदरणीय श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर, आदरणीय आनंदराज साहेब आंबेडकर आणि आमच्या भगिनी रमाताई यांच्या मातोश्री महाउपासिका ममता सागर मीराताई आंबेडकर आणि समग्र आंबेडकर घराण्याच्या या वायुगतीने चाललेल्या धम्म कार्याला सविनय जय भीम करतो। आज औरंगाबाद जिल्हा शाखेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये वर्षावासानिमित्त ज्या प्रवचन मालिका या ठिकाणी चालू आहेत त्या सर्व प्रवचन मालिकांप्रती आणि ज्या ज्या बुद्ध विहारामध्ये हे कार्यक्रम चालू आहेत त्या त्या बुद्ध विहारांच्या कार्यकारिणी प्रती या ठिकाणी मंगल कामना करतो। आणि आज साकेत बुद्ध विहार या अशा सुंदर अशा वास्तूमध्ये या बुद्ध विहाराचे अध्यक्ष आदरणीय मस्के साहेब आणि त्यांची सर्व कमिटी, सर्व महिला उपासिका आणि या बुद्ध विहारामध्ये सक्रिय असलेले सर्व धम्म उपासक उपासिका आणि भारतीय बौद्ध महासभेमध्ये कार्यरत असलेले सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या यशस्वीतेबद्दल आणि तुमच्या कार्याबद्दल कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण अतिशय सुंदर असा हा बुद्ध विहाराचा परिसर आपण या ठिकाणी ठेवलात। आणि माझ्या माहितीप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जे 110 वार्ड आहेत त्यापैकी जवळजवळ 90 वार्डांमध्ये बुद्ध विहार आहेत। काही ठिकाणी बुद्ध विहारांचं काम चालू आहे, परंतु हे जे आपलं साकेत नगरीचं साकेत बुद्ध विहार आहे या नावाप्रमाणेच तथागत भगवान गौतम बुद्धाच्या आणि सम्राट अशोकाच्या काळामध्ये आपण गेलोत की काय याचा निश्चित भास होतो। आणि म्हणून या सर्वांच्या प्रती या ठिकाणी मंगल कामना करतो। आणि आपण सर्वांनी मला या ठिकाणी या महत्वपूर्ण अशा विषयावर मत व्यक्त करण्यासाठी बोलवलं त्याबद्दल मी सर्वात प्रथम आपला ऋण व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आणि आमच्या अस्तित्वासाठी ज्या तथागत भगवान गौतम बुद्धांचा पवित्र असा बुद्ध धम्म 14 ऑक्टोबर 1956 आपल्याला दिला आणि त्यानंतर आपण बुद्ध म्हणून या जगामध्ये आहोत, बुद्धांचं आचरण आपण करत आहोत, बुद्धांच्या आर्य अष्टांगिक मार्गाचा आपण अवलंब करत आहोत, बुद्धांच्या 10 पारमिता आपण पाळत आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचं आपण आचरण आणि अवलोकन करत आहोत, त्रिसरण पंचशील ग्रहण करत आहोत। काही लोक या उपोषद काळामध्ये अष्टशिलाचं सुद्धा पालन करत आहेत। आणि एवढं असताना सुद्धा भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या 84,000 स्कंधांचा 84,000 बुद्ध गाथेंचा जो काही प्रताप आहे, तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मुखकमलातून निघालेली ही जी काही बुद्ध वाणी आहे ती वाणी तुमच्या आणि आमच्या कानावर रोज पडत असते। आपण बुद्धांचं आचरण सदोदित करत असतो, आपण बुद्धांचं वाचन करत असतो, चिंतन करत असतो, मनन करत असतो। एवढं असताना सुद्धा आज आपण बाबासाहेब आंबेडकरांनी संकल्पित केलेल्या शासन आणि प्रशासन व्यवस्थेमध्ये कमी आहोत। विषय राजकारणाचा नाहीये, विषय समाजकारणाचा सुद्धा नाहीये, विषय अर्थकारणाचा तर अजिबात नाहीये, विषय आहे अस्तित्वाचा आणि अस्मितेचा। बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे काही आंदोलन उभे केलेत, ते चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल, महाडचा सत्याग्रह असेल, येवल्याची धर्मांतराची घोषणा असेल, किंबहुना नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, अगदी कन्नड तालुक्यामध्ये मकरनपूर या ठिकाणी जी काही मकरनपूर परिषद झाली ती परिषद असेल, किंबहुना कोल्हापूर संस्थानिकामध्ये महार परिषद आणि मातंग परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली, त्या असे वेगवेगळे लढे असतील ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या 32 डिग्र्या आहेत, त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांचे जवळजवळ
40 असे लढे आहेत की ते लढे इतिहासानं नोंद घेतलेले लढे आहेत. हजारो लढ्यापैकी 40 लढ्यांचं मी आपल्याला 10 ते 20 मिनिटांमध्ये विमोचन करण्यासाठी या ठिकाणी माझी निवड करण्यात आलेली आहे. विषय गांभीर्याचा आहे, विषय मोठा आहे, परंतु संक्षिप्त स्वरूपामध्ये तुमच्यापर्यंत कसा आणून ठेवायचा यासाठीची जी काही यंत्रणा लाभणार आहे ती यंत्रणा त्यासाठी साधारणतः 20 ते 22 मिनिटाची मला लागेल. आपण तेवढं मला सहकार्य करावं. तर मी सांगत असं होतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या या सगळ्या लढ्यांमध्ये त्या काळात 18व्या शतकाच्या भीमा कोरेगावच्या लढाईच्या नंतर पुन्हा एकदा या देशाच्या इतिहासामध्ये अस्पृश्य आणि दलित उद्धाराच्या कार्याला मरगळ आलेली आपण पाहिलेली आहे. आणि ती मरगळ पुन्हा एकदा झटकून 14 ऑक्टोबरला बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि आम्हाला बुद्ध बनवण्याचं काम केलं. बुद्धांच्या ओटीत टाकलं, आपल्याला बुद्ध बनवलं आणि सांगितलं तुम्ही जा दरेकाला धम्माची दीक्षा देणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये हे सगळं असताना पूर्व पीठिका सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आपण म्हणतो जुनं जाऊ द्या, काय गरज आहे त्याची आठवण काढायची, परंतु बाबासाहेब आंबेडकर म्हणाले जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही आणि म्हणून आपण इतिहास विसरून चालणार नाही. इतिहासामध्ये चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये आपण 5व्या वर्गात होतो. चातुर्वर्ण्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र होते. आपण 5व्या वर्गात होतो. अतिशूद्रात आपली गिनती होते. महार, मांग, ढोर, चांभार, वडार, कैकडी, तिली, तांबोळी, नावी, शिंपी, रामोशी, धनगर 13.5 जाती या अतिशूद्रामध्ये होत्या. 18 आलुतेदार आणि 12 बलुतेदार. त्या 12 बलुतेदारांचे 18 आलुतेदार आणि त्या 18 आलुतेदाराचे आपण सेवक होतो अतिशूद्र. आणि मग आपला विशेष नव्हता त्या काळामध्ये. पुरुषांनाही शिक्षण नाही, महिलांनाही शिक्षण नाही, पैशावाल्यालाही शिक्षण नाही आणि अडाणी लोकांनाही शिक्षण नाही. शिक्षणाचा अधिकार फक्त ब्राह्मणांना होता, कारण ब्राह्मण किती जरी झाला भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ अशी परिस्थिती त्या काळात होती. आणि अशा भ्रष्ट लोकांसाठी ते शिक्षण होतं आणि ते शिक्षण त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी जे जे आपल्याला सांगितलं, आपण जे जे ऐकलं, म्हणजे आपल्या पूर्वजांनी, आता आपण कोणाचं ऐकत नाही. आता आपल्याला 33 गुणी, 32 लक्षणी, 36 गुणी आपण आहोत. ही पुण्याई बाबासाहेब आंबेडकरांची आहे. मी नंतर सांगेल त्या मुद्द्यावर. आपल्या 2च गुण कमी आहे ते मी नंतर सांगेल. तर एवढं सगळं गुणसंपन्न आपण असताना, बुद्धिसंपन्न आपण असताना त्या काळामध्ये ती अवस्था नव्हती. आणि अशाही परिस्थितीमध्ये तथागतांनी संपूर्ण जगामध्ये स्वतःच्या राज्यवैभव त्यागून, स्वतःची पत्नी, स्वतःचा मुलगा, स्वतःचे आई वडील, स्वतःचं राज्य आणि स्वतःचं अस्तित्व त्यागून संन्यास स्वीकारला, परिव्राजक झाले, बुद्धाची निर्मिती झाली, बुद्ध विचाराची निर्मिती झाली. 6 वर्ष सतत तप करून ज्ञानाची त्यांनी जिज्ञासा त्यांची परिपूर्ण करून घेतली आणि तुम्हाला आणि आम्हाला बुद्धत्वाच्या 84,000 गाथा दिल्या. इथपर्यंत बुद्ध तुम्हाला माहित आहेत. परंतु ते बुद्ध आपल्यापर्यंत येण्यासाठी 2,500 वर्षापूर्वी जर भगवान गौतम बुद्ध होते तर त्यानंतरचा जर 2,000 वर्षाचा काळ घेतला. आता आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबरच्या नंतर बुद्ध दिला. त्याच्या आधी बुद्ध धम्म भारतात होता की नव्हता हा चिंतनाचा विषय आहे. मग त्या बुद्ध धम्माच्या प्रती आपण काय केलं पाहिजे, किती सजग असलं पाहिजे हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं बुद्ध अँड हिज धम्मामध्ये. आणि त्याचं वाचन बहुतेक या ठिकाणी वर्षावासानिमित्त आपण करत असावेत असं मला वाटतं. किंवा दुसरा ग्रंथ असू शकतो. कोणता ग्रंथाचं वाचन आपण करता इकडे? दोन्ही करता. कोणता? अजून दुसरा कोणता? मिलिंद प्रश्न. ओके, मिलिंद प्रश्न हाही एक अतिशय चांगला असा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये खऱ्या अर्थानं त्या भंतीजी आणि त्या राजाचं वैचारिक द्वंद्व त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि मग राजा मिलिंद व्हावा, तो मिलिंद कसा असावा हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं. आपल्या संपूर्ण औरंगाबादमध्ये नागसेनवन परिसर आहे, मिलिंद महाविद्यालय आहे, बाबासाहेबांनी काढलं. राजा मिलिंदासारखा माझा प्रत्येक
बौद्ध अनुयायी व्हावा, उपासक व्हावा आणि माझा प्रत्येक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता राजा मिलिंद व्हावा असं बाबासाहेबांचं संकल्प होता. स्वप्न म्हणत नाही, कारण स्वप्न अशाच लोकांना पडतात जे झोपतात. स्वप्न अशाच लोकांना पडतात जे झोपेमध्ये काहीतरी वेगळ्या विचाराची देवाणघेवाण करतात आणि मग नंतर म्हणतात मला असं स्वप्न पडलं, लय मोठा नाग दिसला, मला असं स्वप्न पडलं, लय धन दिसलं, मला असं स्वप्न पडलं, मी म्हस्के साहेबासारखी 4 व्हीलर घेतली, बंगला बांधला, मी बनसोडे साहेबासारखं मी पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरतो. वेगवेगळे स्वप्न असतात. स्वप्न काही काही फार विचित्र असतात. काही काही स्वप्न, आता महिलांचे स्वप्न आता त्यांना चांगले माहिती आहे, प्रत्येकाचे स्वप्न वेगवेगळे असतात. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान गौतम बुद्धांना कधी स्वप्न पडलं नाही. त्यांचा संकल्प होता आणि त्यांचा संकल्प असा होता की तुम्ही आणि आम्ही माणूस बनलं पाहिजे. आणि मग माणूस बनायचं असेल तर त्यासाठी काही नियम आणि अटी लागू करून दिलेले आहेत आणि त्या नियम आणि अटीच्या माध्यमातून तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी पवित्र असा बुद्ध धम्म दिलेला आहे. आता तुम्हाला ना मला बुद्ध म्हणायची गरज नाही. आपण अतिशय टाईट फिट सुटाबुटा कोटा चालतो, शुद्ध पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करतो, अतिशय आनंदाने राहतो. लोक आपोआप म्हणतात हे बुद्धाचंच असेल. काही काही खेड्यात अजून नाही, अजून लोक आपले राहणीमान बदललेलं नाही. परंतु आपल्या शहरामध्ये आहोत, आपलं राहणीमान बदललेलं आहे. परंतु केवळ राहणीमानानं आपल्याला बुद्ध म्हणता येणार नाही. आपलं आचरण सुद्धा तेवढंच असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे. आपल्याला बुद्ध धम्म वाढवायची गरज नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प होता मी भारत बुद्धमय करीन. आता जे भारताचे राजकीय लोक म्हणतात आपल्याला भारत बुद्धमय करायचं आहे, बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचंय, अजिबात नाही. मी भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचा एक सैनिक आहे, आंबेडकर घराण्याचा एक शूर असा शिपाई आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं जगणारा एक जर भीम अनुयायी आहे आणि तथागत भगवान गौतम बुद्धाचा मी जर एक श्रावक बुद्ध आहे किंवा वास्तविक आचरणाने बुद्ध आहे, तर मला फक्त एक गोष्ट करावी लागेल, मला मी बुद्ध आहे हे सिद्ध करावं लागेल. तुम्हाला सिद्ध करावं लागेल, मला सिद्ध करावं लागेल की आम्ही बुद्ध आहोत. भारत बुद्धमय करायची आपल्याला गरज नाही. या देशाचा राष्ट्रध्वज ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केला, त्या राष्ट्रध्वजावर तिरंगा अशोक चक्र बाबासाहेब आंबेडकरांनी टाकलं, सत्यमेव जयते त्याच्यावर लिहिलं, त्याच दिवशी भारत बुद्धमय झाला. या देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न पुरस्कार, तो पुरस्कार ज्यावेळेस दिला जातो त्या पुरस्काराचं स्वरूप आणि त्या पुरस्काराची प्रत ही पिंपळाच्या पानावर भारतरत्न असं लिहिलेलं आहे. ते पिंपळाचं पान भगवान गौतम बुद्धाचं प्रतीक आहे. त्याच दिवशी भारत बुद्धमय झाला. तुमच्या आणि आमच्या खिशामध्ये एक ठोकळा 5 पैशापासून तर ठोकळा असेल, नोट असेल, त्या चलनी नोटेवर गांधी असे 70 राहू द्या, त्याच्यावर पंडित नेहरू येऊ द्या, नाही तर शिवाजी महाराज येऊ द्या, जर त्याच्यावर राजमुद्रा नसेल, 4 दगडी सिंहाचं कोणार्क येतलं जर कधी राजमुद्रा त्याच्यावर नसेल तर ती नोट चालणार नाही. मग ती प्रत्येकाच्या खिशात आहे, ती सवर्णाच्या खिशात आहे, जातीवाद्यांच्या खिशात आहे, मनोवाद्याच्या खिशात आहे. आर्थिक राजधानी असेल, शासकीय असेल, निमशासकीय असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल, उद्योगपती असेल, चलन असेल, या भारताच्या चलनावरती राजमुद्रा आहे. ती बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मुद्रेवर ठेवली. नोटीत कोणी अस्पृश्य पाहत नाही. आपल्या हातातली नोट मारवाड्याकडे घेते तो म्हणतो काय महाराची नाही घ्यायची मला, नाही म्हणत. का? कारण त्याच्यावर राजमुद्रा आहे आणि ती राजमुद्रा बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. त्याच दिवशी भारत बुद्धमय झाला. मग जर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत बुद्धमय केला तर मग तुम्ही आम्ही अजून का म्हणतो आम्ही बुद्धाचे? आपल्याला लोक आपली आयडेंटिटी का ठेवू शकत नाहीत याची कारणं जर शोधायची असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या इतिहासात आपल्याला जावं लागेल. आणि इतिहासात जर गेलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते कोणते लढे केले, बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते कोणते विचार तुम्हाला आणि आम्हाला दिले, बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला शिक्षण का घ्यावं म्हणाले, बाबासाहेबांनी संघटित व्हा का म्हणाले, बाबासाहेब आंबेडकरांनी मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागा काबीज करा का म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर शासन व्यवस्थेमध्ये जाण्यासाठी का म्हणाले, हे तुमच्या आणि आमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. याचं सिंहावलोकन आपल्याला करावं लागणार आहे. मला विषय दिलाय समता सैनिक दलाचं ऐतिहासिक कार्य. बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची निर्मिती केली. आमच्या ताईने या ठिकाणी उल्लेख केला प्रास्ताविकामध्ये.
त्या काळामध्ये जाती व्यवस्थेनं लढलेले आपली सगळे लोक बाबासाहेब ज्यावेळेस त्यांना एकत्र आणण्याचं काम करत होते त्यावेळेस जाती व्यवस्थेचे लोक बाबासाहेब आंबेडकरांनाच मारून टाकण्याचे षडयंत्र रचत होते. एक विषारी ज्ञानाचा माणूस जर जगला तर लाखो विषारी तयार होतील अशी त्या मनोवादाची संकल्पना होती. म्हणून बाबासाहेबांना संपवण्यासाठी अहोरात्र त्यांनी प्रयत्न केले, परंतु बाबासाहेब आंबेडकर संपवू शकले नाहीत, कारण बाबासाहेब आंबेडकरांकडे लेखणी होती, विचार होते. तथागत भगवान गौतम बुद्धांचं चरित्र बाबासाहेब आंबेडकरांना केळुस्कर गुरुजींना 4थी पास झाल्यावरच दिलं होतं. आपण ते विचारत नाही, अभ्यास करत नाहीत. माहिती असते तर आपण दुसऱ्याला सांगत नाही. असं वाटतं आपल्याला माहिती आहे, याला जर माहित झालं तर हे आपल्यापेक्षा मोठं होतं की काय. ही भूमिका आपल्या आणि तुमच्यामध्ये असल्यामुळे आपण आपल्याजवळ असलेलं ज्ञान दुसऱ्याला देत नाहीत आणि त्याच्यामुळे समाजाचा ऱ्हास होत चाललेला आहे. आणि तो ऱ्हास जर भरून काढायचा असेल तर आपल्याला खऱ्या अर्थानं भारतीय बौद्ध महासभेत काम करावं लागेल. ही भारताची बौद्ध महासभा आहे, ही जागतिक पातळीवर काम करणारी संस्था आहे. जागतिक पातळीवर इकडचे जे राजकीय पक्ष आहेत छोटे मोठे काय असेल, मी नाव घेणं संयुक्तिक वाटणार नाही, ते पक्ष फक्त महाराष्ट्र भारतापुरते लिमिटेड आहे, परंतु भारतीय बौद्ध महासभा ही जागतिक बौद्ध महासभा आहे आणि तमाम भारतीयांचीच नव्हे तर जगातल्या प्रत्येक बुद्धाची मातृसंस्था आहे. आणि मग या संस्थेमध्ये काम करत असताना सुरक्षा विभाग हा जो 4था आहे, हा विभाग समता सैनिक दलाचं काम करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये महाडच्या चौदार तळे सत्याग्रहाच्या वेळी 20 मार्च 1927 समता सैनिक दलाची स्थापना केली. कशासाठी? ती समता सैनिक दलाची स्थापना ही या वर्णवादी व्यवस्थेने, जाती व्यवस्थेने ग्रासलेले, त्रासलेले आणि प्रसंगी महिलांवर होणारे अन्याय अत्याचार त्या काळातही होते, आजही होते. त्याचप्रमाणे पुरुषांवर जाती व्यवस्थेचा जो काही पगडा पडलेला होता, भर दिवस आपल्याला चालायची हिंमत नव्हती. आपल्या सावलीचा त्या लोकांना विटाळ होत होता, आपल्या बोलण्याचा त्यांना विटाळ होत होता. आपल्यातला जर कोणी एखादा चांगला मार्ग दाखवायला लागला तर त्याच्या जिभेचं शिरच्छेदन करलं जायचं. एखादी वस्तू जर चांगली पाहिली, एखादा मळा असेल एखाद्या पाटलाचा, तो जर पाहिला तर त्याचे डोळे फोडले जायचे. किती विचित्र अवस्था त्या काळामध्ये होती. आणि या सगळ्या गोष्टीपासून बाकी पुढे तर मग शिक्षणाचा अधिकार सोडूनच द्या, अस्तित्व सोडून द्या, पैसा राखण देखण करणं सोडून द्या, द्रव्य संचय करणं अजिबातच नाही. अहो, आपलं अस्तित्व ते काय? माता रमाईला दांडीचं लुगडं वापरावं लागलं. इथं 4-5च महिला आहेत, अपेक्षा होती जास्त असावे, कारण काही विषय असे असतात की जे आपण ऐकलेले नसतात आणि ते गरजेचे असतात. आता या महिला खेड्यातल्या असाव्यात कदाचित. तुम्हाला माहिती आहे दांडी भरणं काय असतंय? सांगू शकेल कोणी? यस, जिनेताई बरोबर सांगतायत. त्या काळामध्ये माता रमाईला अहो लुगडे नव्हते हो, लुगडे. बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होऊन आले, त्या भाऊच्या धक्क्यावर रमाई ज्यावेळेस सगळे नातेवाईक गेले, सगळे कार्यकर्ते गेले बाबासाहेब आंबेडकरांचं स्वागत करायला, माता रमाईला लुगडं नव्हतं. कसं जाऊ मी माझ्या पतीसमोर? बॅरिस्टर धनी आहे माझा, मी कसं जाऊ? शाहू महाराजांनी दिलेला जरीचा पटका रमाई लुगडं म्हणून नेसली. त्या रमाईचा त्याग तुम्ही आम्ही विसरून चालणार आहे का? मग अरे 4 लेकरं मातीत घातले त्या रमाईनं, तुम्ही आम्ही विसरून चालणार आहेत का? राजरत्न वारले तर त्या राजरत्नाला बाळाला गुंडाळण्याला कपडा नव्हता, रमाईने ते लुगडं फाडलं हो. अंगावरचं अर्ध लुगडं फाडून राजरत्न त्याच्यात गुंडाळले. किती अवघड परिस्थिती आहे. गंगाधर गेला, किती अवघड परिस्थिती आहे. इंदू गेली, किती अवघड परिस्थिती आहे. बाबासाहेब आंबेडकरांची 4 लेकरं गेले. आणि असं असताना सुद्धा बाबासाहेब म्हणतात, असे मेल्यानं कोट्यानं कोटी मग का रडू एकासाठी. अहो, ज्यावेळेस गोलमेज परिषदेला बाबासाहेब आंबेडकरांना जायचंय पत्र आलंय त्यावेळेस राजरत्न गेलेत. तुम्ही आम्ही लेकरांच्या प्रेमात एवढं गुंतलेलो आहोत, पोराला शीख जरी आले तरी दवाखान्यात पळतो आपण. त्यावेळेस दवाखाने नाही भेटले, उधारी दिली नाही म्हणून राजरत्नाला डॉक्टरना दवाखान्यात सुद्धा घेतलं नाही. आणि अशा परिस्थितीत बाबासाहेब आंबेडकर तुमच्या आणि आमच्यासाठी लढतायत, चळवळीचा इतिहास उभा करतायत आणि समता सैनिक दलाच्या सैनिकांना इन्स्ट्रक्शन देत आहेत की अरे समता सैनिक दलाच्या सैनिकांनो, समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा तुम्ही विचार करा.
आणि या समाजाचं सुरक्षा कवच तुम्हाला बनायचं आहे, म्हणून तुम्ही समता सैनिक दलाचा सैनिक व्हा. आजही समाजावर होणारे अन्याय अत्याचार वाढत चाललेत. आपल्या आजूबाजूचा इतिहास तुम्ही जर घेतला तर असं लक्षात येईल की जाती व्यवस्थेचे वर्णवादी लोक आता पुन्हा एकदा वर डोकं काढू लागलेत. त्यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी सगळे मराठा बांधव एक झाले, मराठा आरक्षण द्या. लगेच ओबीसी वाले म्हणाले आम्हाला आरक्षण पाहिजे. अहो एवढंच काय, आपल्या नावानं आपलाच सावत्र भाऊ म्हणावं त्याला आपण. आतापर्यंत आपल्या सोबत राहिलेला सांबार आणि मान जो एससी प्रवर्गामध्ये मोडतो ते सुद्धा त्यांना स्वतंत्र आरक्षणाची भाषा बोलायला लागलेत. एक गीत मी असं ऐकलं, बाई तुझ्या टिकलीला, तुझ्या साडीला आणि तुझ्या ह्या गाडीला अण्णा भाऊचं योगदान आहे. काही कळत नाही मला, मी त्याला कमेंट केली, अरे तुमचं जर अण्णा भाऊचं योगदान आहे तर बाबासाहेब आंबेडकरांनी 395 कलमाची आणि 9 परिशिष्टाची भारतीय राज्यघटना लिहिली आणि त्याच्यामध्ये माणसाचे अधिकार दिले. महिलांच्या शैक्षणिक अधिकारापासून तर अस्तित्वापर्यंत महिलांचा सन्मान केला. ज्या समाजामध्ये केशव पण होतं, ज्या समाजामध्ये महिलांना पती मेल्याच्या नंतर सती जावं लागायचं, ज्या समाजामध्ये माणसाचं अस्तित्वच नाही तर महिलांचं काय असणार आहे, असं थिळभर कपडा महिलांना नसायचा. एखादी चुकून नवी साडी घेतली तर तो दुकानदार अशी मातीत घासायचा, अशी रोडवर फेकायचा चिखलात, आणि मग नंतर ती धुवून आपण घालायची. असा तो काळ होता. त्यावेळेस तो अनुभव कुठं होता ते मला सांग म्हणलं पाहिजे. अरे त्याच वेळेस आमचा बाबासाहेबच होता, त्यावेळेस महात्मा फुलेच होते, त्यावेळेस सावित्रीबाईच होती. आणि मग त्या लोकांनी जरी एवढं त्याग करून तुम्हाला माणूस बनवलं, बाबासाहेबांनी राज्यघटनेत अधिकार दिले, तर तुम्ही कशाला श्रेय घेता? ते श्रेय फक्त त्या बाबासाहेब तथा भीमराव रामजी आंबेडकरांचं आहे. ते माता रमाईचं श्रेय आहे. गौऱ्या थापल्या, पैका लावण्या भीमाला कित्येक थापल्या, कित्येक गौऱ्या. त्यात मातेचं ते त्याग आहे. ते फाटक्या लुगड्यात नांदली रमाई, तवा शालूत नटल्या नवऱ्या, गीतकार म्हणतात. पुढे जाऊन वामनदादा असं म्हणतात की मी लई नाही मागत माझं येऊलस गाडग, पाणी वाढग माय पाणी वाढग. असं ते काळ होता. आता आपण आपल्या नळाचं पाणी दुसऱ्याला भांडं भर द्यायला तयार नाही. वाईट वाटतं मला या गोष्टीचं. माझ्या दारात जर न बाबासाहेबाच्या पुण्याने आला असेल आणि 2 घिसाड्याच्या बाया जर माझ्या दाराकडे जात, ताई आमच्या पालावर पाणी नाही, एखाद भांडं देता का? नाही 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 माझ्याकडे नाही, ते तिकडे जा तिच्याकडं. अशा बाया आपल्या बोलतात. हो वाईट वाटतं, फार वाईट वाटतं. एखादा माणूस जर आला, ताई मला पाणी प्यायला पाहिजे, देत नाही आपण. इथं का हॉटेल दिसते का तुला? आणि हे पुन्हा बाबासाहेबाची विसरून गेलो म्हणून बाबासाहेब म्हणायचे समता सैनिक दलाचं तुम्ही आधी सैनिक व्हा. सर सैनिक झाले तर तुम्हाला बुद्ध कळेल, तसा कळणार नाही. क्लिअर कट सांगतो लहाने साहेब, जोपर्यंत तुम्ही समता सैनिक दलाचा सैनिक होत नाही तोपर्यंत तुम्हाला बुद्ध कळणार नाही. जोपर्यंत तुम्ही भारतीय बौद्ध महासभेचा सदस्य सभासद होत नाही, 24 प्रकारच्या शिबिरामध्ये तुम्ही सहभागी होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला धम्म कळणार नाही. बुद्ध कळणार नाही आधी, धम्म कळणार नाही नंतर. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःच आचरण शुद्ध करत नाही तोपर्यंत तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर कळणार नाही. बुद्ध, धम्म आणि आंबेडकर. मग तुम्ही ठरवा काय करायचंय. इतिहास सांगायचं सांगितलंय मला. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचा इतिहास 4 शब्दात इतिहास सांगायचा का? त्रिसरण, पंचशील, अष्टशिला, 10 पारिमिता, 3, 5, 8, 10. किती स्वतः शब्दामध्ये सोपे आकडे 3, 5, 8, 10 वाचायचं, पाठ करायचं. 22 प्रतिज्ञा, 22 सोप्या शब्दात बुद्ध धम्म आहे. बाकी काही जास्त पाठ करायचं नाही. त्रिसरण, पंचशील, अष्टशील, 10 पारमिता आणि 22 प्रतिज्ञा, एवढं जरी आपण लक्षात ठेवलं तरी आपण बुद्ध होऊ. पण हे सगळं येऊन आपल्यामध्ये पुन्हा एकदा महारकी जागी होती की काय, असा प्रश्न निर्माण होऊ लागलेला आहे. एवढं आपण प्रकर्षानं लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दल त्यावेळेस स्थापन केलं महिलांच्या संरक्षणासाठी. त्या सगळ्या गोष्टीत विरोध किती चिडला असेल बाबासाहेब आंबेडकर. मी ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात सत्ता आली, या देशाचं संविधान बनवायची, बाबासाहेबांच्या मनात आलं नसेल का? मराठ्यांना लय त्रास दिला, जातीवाद्यांना लय त्रास दिला, मास्तर लोकांना हाकललं, समाजानं दूर केलं, माझ्या वडिलांना मारायला मजबूर झाले, माझी पत्नी वारली,
माझी लेकरं वारले, जातीवाद्यानं मला जवळ नाही केलं, आता मी काय करतो, एक कलम असं लिहितो, या जातीवाद्याला सगळ्याला फाशी द्या. लिहिलं बाबासाहेबांनी? नाही. असं लिहिलं का? हे मनोवादी विचाराचे लोक आहेत, या लोकांना सगळ्यांना जमिनी द्यायच्या अजिबात नाहीत. सिलिंगचा कायदा केला तुमच्या ना आमच्यासाठी, त्यांना जमीन द्यायच्या नाही असं लिहिलं का? नाही. उद्योगधंद्यात त्यांना पुढे घ्यायचे नाही असं लिहिलं का? नाही. उलट त्यांना आपल्याला समानतेची वागणूक देण्याची भारतीय राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिली. ती लिहिण्याचं सगळ्यात मोठं श्रेय जर कोणाचं असेल तर ते समता सैनिक दलाच्या सैनिकांचं आहे. सैनिकांची शिस्त बाबासाहेबांच्या लक्षात आहे की माझा सैनिक समता सैनिक दलाच्या माध्यमातून स्त्रियांचा सन्मान करतोय, त्यांचं संरक्षण करतोय, जनतेचा सन्मान करतोय, दलित बहुजन ओबीसी वर्गाचा सन्मान करतोय, संरक्षण करतोय, आणि या देशाचा सर्वांगीण सुरक्षेचा कणा म्हणून समता सैनिक दलाचा सैनिक उभा राहावा. इंग्रजांनी ब्रिटिश आर्मी उभी केली होती, त्या ब्रिटिश आर्मीमध्ये फक्त सवर्ण लोकांना नोकरी होती आणि इंग्रज अधिकाऱ्यांना नोकऱ्या होत्या. त्या ठिकाणी महारांना सुद्धा मिलिटरीत जावं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी महार बटालियनची स्थापना करावी लागली आणि ब्रिटिशांनी त्यांच्यामध्ये त्या सैनिकांना घेतलं. पुढे तेच रिटायर झालेले सैनिक समता सैनिक दलामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी घेतले आणि ती शिस्त समता सैनिक दलाला त्या काळात बाबासाहेबांनी दिली. आपल्या देशाचे स्वातंत्र्याचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल, तुम्ही शाळेत ऐकला असेल, लोह पुरुष त्याला म्हणायचे. बरोबर आहे ना? मी ते सांगत नाही कशामुळे म्हणायचे, कदाचित ऐकलं नसं, चेहरे थोडे वैचारिक झाले, नसं ऐकलं, काय हरकत नाही. आमच्या 4थी 5वीला होतं ते. 5वीला ज्यावेळेस नागरिक शास्त्र सुरू झालं, इतिहास सुरू झाला, त्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेल याचा आम्हाला लोह पुरुष म्हणून. काय लोह पुरुष कशाने? त्याच्या बगलेमध्ये काही गाठ झाली म्हणे आणि त्याने ते सळ्या तापवल्या, गरम गरम लाल चरत, आणि अशी बगलेत फिरवली. इतका तो लोह पुरुष लोखंडाचा होता म्हणे. अरे ज्या महापुरुषानं भाकर नाही भेटली, आयुष्यभर कष्टा रस्ता सहन केल्या, लेकरे घातले मातीमध्ये, शिक्षण केलं, ज्ञानाची गंगा आणली, पावाच्या तुकड्यावर जीवन व्यतीत करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचा खऱ्या अर्थानं लोह पुरुष म्हणावं. एवढ्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगण्याची जिद्द सोडली नाही, शिक्षणाची जिद्द सोडली नाही. माझा समाज मोठा होईल या आशेपायी ते राहिले. माझा समाज कुठेतरी चांगल्या मार्गाने जाईल. पुढे नंतर बुद्ध दिला आपल्याला. 56ला दीक्षा घेतली, 54ला भारतीय बौद्ध महासभा उभी केली 2 वर्ष आधी. आधी तुम्हाला बुद्ध केलं, मग नंतर ते बुद्ध झाले. आपण समजूनच घेत नाही. आपण म्हणतो नाही नाही, जयंतीच्या दिवशी अरे बाप, लाखो करोडो रुपये तुमचे खर्च, त्या दिवशी एखाद्या गरीबाला तुम्ही खाऊ घालणार नाही. 5 लिटर दारूच पाचताल फक्त, हे पी, माझ्याशिवाय कोण आहे तुला, घे, एवढंच म्हणणार. परंतु आपल्या माता भगिनी जुना इतिहास सांगणं गरजेचं वाटतंय. इथं त्या रामायण महाभारताची उदाहरणं देणं गरजेचं नाही, परंतु काही गोष्टी सांगणं गरजेच्या आहेत. एका वरिष्ठ महिलेने दुसऱ्या कनिष्ठ महिलेचा सन्मान करावा हे बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं. बाकी मी काही बोलत नाही. ती सासू असेल, सून असेल, मुलगी असेल, लेक असेल, शेजारीण असेल, दुसऱ्या जातीची असेल, वरिष्ठ महिलेने कनिष्ठ महिलेचा आदर करावा. म्हणजे मोठ्याने लहानाचा आदर करावा, लहानाने मोठ्याचा सन्मान करावा. महिलांनी करावं तसंच पुरुषांनी पण करावं. हे समानतेचं वर्तन बाबासाहेब आंबेडकरांनी समता या शब्दामध्ये दिलं. आणि ती जे समान असलेली लोक आहेत ते एका ठिकाणी राहावेत म्हणून त्या सगळ्यांना त्यांनी शूर विचाराचा सैनिक म्हणलं. आणि ते सगळे सैनिक संघटित राहावे म्हणून दलाची निर्मिती झाली. असे समता सैनिक दल, समतेच्या विचाराने एकत्र असणारी माणसं एक संघटित राहावी आणि त्या संघटित राहिलेल्या लोकांनी सर्वांचं संरक्षण करावं, ही ताकद समता सैनिक दलाची असावी, हा बाबासाहेबांचा संकल्प होता. आणि त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन असेल या बहिष्कृत हितकारणी सभा असेल, बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही अस्तित्व, राजकीय अस्तित्व आणि सामाजिक अस्तित्व उभं केलं, त्या प्रत्येक अस्तित्वामध्ये समता सैनिक दलाच्या सैनिकावर जबाबदारी टाकलेली आहे, विश्वास ठेवलेला आहे. नाशिकच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या वेळेस ज्यावेळेस जात्यांध लोकांनी बाबासाहेबांवर दगडफेक केली, त्यावेळेस समता सैनिक दलाच्या 40,000 सैनिकांनी बाबासाहेबांच्या डोक्यावर काठीचं कड केलं होतं.
मागून जातीवादी दगड फेकतायत बाबासाहेबांच्या अंगावर, हे सैनिक दगड घेतायत आणि बाबासाहेब जगावेत असं त्यांना वाटतं. मग तुम्हाला ना आम्हाला का वाटू नये हो बाबासाहेब जगावेत? आज बाबासाहेब आंबेडकर आपल्यात नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. परंतु एक गोष्ट तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती नेल्सन मंडेला असं म्हटले होते की डेथ आंबेडकर इज द मार्वलस दॅन अलाइव्ह. काय म्हटले होते? डेथ आंबेडकर इज द मार्वलस दॅन अलाइव्ह. म्हणजे आता जे जिवंत आहेत, या जिवंत यांच्यापेक्षा डेथ आंबेडकर बरा होता. बाबासाहेब आंबेडकर वारलेले ते बरे होते. या जिवंत माणसामध्ये प्रत्येकात मला बाबासाहेब आंबेडकर दिसू लागलाय. एकापेक्षा हे लाखो बाबासाहेब दिसत आहेत मला. म्हणजे हे किती डेंजरस असतील. आज ती संख्या 47 कोटी पर्यंत गेलेली आहे. बुद्धांची संख्या 47 कोटी. माझा विषय समता सैनिक दलाचा आहे, परंतु तुम्हाला जागा करणं माझं काम आहे. तुम्ही समता सैनिक दलात येणारच आहात. तुम्ही भारतीय बौद्ध महासभेचा अविभाज्य असा घटक आहे, अंग आहे. परंतु मला इतर समाजाने यायला हवं होतं. अपेक्षित असं होतं की किमान 500-700 लोक असावेत. 10-20 मागाचे असावेत, 10-20 समाजाचे असावेत. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणाले सगळ्या समाजाला एकत्र करायचं आहे. फक्त महाराष्ट्रासाठी राज्यघटना नाही लिहिली बाबासाहेबांनी. महाराष्ट्रासाठी समता सैनिक दल उभं नाही केलं. महाराष्ट्रासाठी बुद्ध उभा नाही केला. सगळ्यांना ब्रह्मदीक्षा देण्याचं काम केलंय. इतर समाजाच्या लोकांना बुद्धाकडे वळवण्याचं काम तुमच्यावरून आमच्यावर येऊन ठेपलेलं आहे. समाजावर येऊन ठेपलेलं आहे. भारतीय बौद्ध महासभेवर येऊन ठेपलेलं आहे. पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिलांवर येऊन ठेपलेलं आहे. अहो, आपण त्यांच्या लग्नात जातो, कार्यात जातो, गणपतीच्या आरतीला आपल्या बाहेर नका काही येणं, पण असं टाळ्या वाजतात मागं. नाही जावं तर मग उद्या नवऱ्याला नगरसेवक निवडून येऊ देणार नाही, ते मतदान नाही करणार. माझ्या मुलं कॉलेजला जातात. सरस्वती भवन कॉलेजला माझा मुलगा आहे, विवेकानंदला आहे, देवगिरीला आहे, इंजिनिअरिंग करतो, डॉक्टरी करतो, मेडिकलला आहे. मग माझ्या पोराला बाकीचे पोर बोलणार नाही. मग आम्हाला जावं लागतं. जा ना, कोण नाही म्हणतं जा. परंतु जात असताना त्यांना बाबासाहेब सांगण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. भगवान गौतम बुद्धाची विचार सांगण्याची ताकद निर्माण झाली पाहिजे. आपण ते करतच नाही. आपण गेलो, कोण आहे तुम्ही? आम्ही जय भीमवाले. कोण आहे तुम्ही? आम्ही जय भीमवाले. ते बी म्हणतात अरे जय भीमवाले लोक आले. जय भीमवाले आपली जात आहे का? सांगा तुम्ही मला. धर्म आहे काय? जय भीमवाले म्हणजे नेमकं काय? बोलणार आहे आपण जय भीम बोलतो. बाबासाहेब हा आमचा श्वास आहे, आत्मविश्वास आहे, म्हणून आम्ही जय भीम म्हणतो. परंतु जय भीम ही आपली जात नाही. जय भीम हा आपला धर्म नाही. आपला धर्म बुद्ध आहे. आपली जात बुद्ध आहे. आता आपण पूर्वाश्रमीची महार राहिलेलो नाही. 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी तुम्हाला आणि आम्हाला बुद्ध केलं. आपले जे वाडवली आजोबा पंजोबा असतील ते बुद्ध होते. मग आपणही म्हणतो आम्ही बुद्धच आहे, आम्ही बुद्धाचे. खेड्यातले, मी खेड्यातला माणूस आहे. काही महिला म्हणतात मावशी तुम्ही कोण आहे? आम्ही बुद्धाचे आहे. ते बुद्धा बी कळत नाही, बुद्ध बी कळत नाही, बौद्ध बी कळत नाही. ही परिस्थिती आहे. आणि मग आपण आपलं अस्तित्व टिकवून ठेवू शकत नाही. ही काळाची गरज आहे. आपल्याला ते करावं लागेल. आणि त्या बुद्ध विचारानं जर जगायचं असेल तर आपल्याला बुद्ध सांगावं लागेल. आणि त्यासाठी भारतीय बौद्ध महासभेत यावं लागेल. सगळ्यात पहिले सैनिक व्हावं लागेल. 10 दिवसाची श्रामणेर दीक्षा घ्यावी लागेल. जोपर्यंत आपण 10 दिवसाचे श्रामणेर होत नाही तोपर्यंत आपल्याला समता सैनिक दलात येत आहेत. आजी बसा ना, काय झालं आजी? समता सैनिक दलामध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आपल्याला जगावं लागेल. आपण त्या विचारानं जोपर्यंत जगत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच. काय आजीचं काय म्हणणं? मी येतो, तुमचा आशीर्वाद घ्यायला येतो. खाली येतो आशीर्वाद घ्यायला येतो. तर या विचारानं आपल्याला जगावं लागेल आणि बुद्ध पेरावं लागेल. माणूस पेरला तर माणसं उगवतात, झाडं पेरली ती झाडं उगवतात, विचार पेरले तर विचार उगवतात. बुद्ध पेरला तर निश्चित बुद्ध उगवणार आहे. आणि आपल्याला ते बुद्ध पेरण्याची जबाबदारी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यावर दिली आहे. समता सैनिक दलात काम करत असताना समता सैनिक दल सगळ्यात पहिले समानतेची वागणूक देतं. समाजामध्ये असलेल्या सर्व तरुणांना आणि सैनिकांना एकत्रित संघटन करण्याचं काम करतं.
आणि या संघटित लोकांची पोलादी ताकद निर्माण करण्याचं काम करेल. लोखंड गंज लागतो लोखंडाला, बाकीचे जे जे धातू आहेत ते विरघळतात, विज्ञानाचे वेगवेगळे संयुग आहेत, परंतु पोलाद एक असं धातू आहे की तो कोणत्याही उष्णतेमानामध्ये विरघळत नाही, पगळत नाही. आणि म्हणून बाबासाहेब म्हणायचे समता सैनिक दलाची पोलादी एकजूट तुम्हाला निर्माण करायची आहे, त्यासाठी समता सैनिक दल अपेक्षित आहे. आणि ते समता सैनिक दल काम करत असताना मला अभिमान वाटतो की मी त्या समता सैनिक दलामध्ये सैनिक म्हणून काम करतो. तुम्ही अभिमानास्पद पात्र आहात, कारण तुम्ही समता सैनिक दलाचे सैनिक आहात, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आहात. तो सैनिक बाबासाहेबांचं नाव घेतल्याच्या नंतर स्वतःचं अस्तित्व विसरणारा सैनिक असावा. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मानपान अपमान आणि सन्मानाच्या पलीकडेही जो धम्म कार्य करतो तो माझ्या दृष्टीनं ग्रेट आहे, श्रेष्ठ आहे. आणि म्हणून बाबासाहेबांची प्रेरणा तुम्हाला आम्हाला घ्यावी लागेल. नाशिकच्या काळाराम मंदिराचा इतिहास हा ताजा आहे. बाबासाहेबांना दगड लागला, रक्त निघतंय, त्या ठिकाणी आजही ते अस्तित्व आहे. तिथे निळा झेंडा आपले लोक लावतात, बाबासाहेबांचं रक्त सांडलं म्हणतात. अरे असं लय रक्त सांडलं आपल्या समाजाचं, जातीचं, ते रक्त सांडू नये, त्या रक्ताची सुरक्षा व्हावी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली की हा सैनिक माझ्या माता भगिनींचं रक्षण करेल, हा सैनिक माझ्या समाजाचं रक्षण करेल, हा सैनिक माझ्या विचाराचं रक्षण करेल, हा समाज सुसंघटित होण्यासाठी हा सैनिक काम करेल. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दल उभं केलं. आंबेडकरी विचारधारेचं संरक्षण समता सैनिक दलाने केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला प्रत्येक शब्दाचा सैनिकाने ज्ञान घेतलं गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे. सैनिकाला कोणतं मानधन नाहीये, पगार नाहीये. आपण काय बाबासाहेबाला लय दिलं असं नाही. काय दिलं आपल्या याच्यातून? आपण माता रमाईच्या नातला गेला, कोणी आहे का माहिती आहे तुम्हाला? तुम्ही कधी वलंगावला गेला असाल, माता रमाईच्या भाच्या जिवंत आहेत, भावाच्या मुली, त्यांच्या नाती. किती बायांनी दिले त्यांना मानधन? तुम्ही गेला असाल तिथे 10-20 रुपये, 50-100 दिले. मी आपल्या उपासकांना प्रश्न विचारतो, प्रकाश आंबेडकर आले, बाळासाहेब आंबेडकर, भीमराव साहेब आंबेडकर आले, आनंदराज साहेब आंबेडकर आले, त्या आंबेडकर घराण्यामध्ये मीराताई भारतीय बौद्ध महासभेचं काम करतात. आपण चैत्यभूमीला जातो, दीक्षाभूमीला जातो. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं द पीपल्स एज्युकेशन सोसायटी आहे, सिद्धार्थ ट्रस्ट आहे. आपण त्या ठिकाणी 2-5-10 हजाराचं दान करतो कधी? तिथे टाकलं का ते सरकारकडे जातं. त्या भारतीय बौद्ध महासभेचा मूळ ट्रस्टीच दुसरा आहे, महानगरपालिकेला तो निधी जातो. आपण आंबेडकर घराण्याचा कधी सन्मान केला? मला आठवतं भारतीय बौद्ध महासभा औरंगाबाद जिल्ह्याच्या वतीने आम्ही ताईसाहेब आंबेडकरांच्या त्या 75व्या वाढदिवसानिमित्त एक संकल्प केला होता. आदरणीय जोरे साहेबांचं नाव निश्चित मी या ठिकाणी घेऊ शकेल. कांबळे साहेब माजी जिल्हाध्यक्ष होते, त्यांचंही नाव घेणं गरजेचं वाटेल. आम्ही सगळ्यांनी मिळून, आपण सर्वजण, कदाचित आता जे आहेत कदाचित त्यावेळेस नसावेत, 2014-15ची ती गोष्ट आहे. त्यानंतर काही ज्येष्ठ मंडळी आम्हाला जोडली गेली, परंतु तुमच्या पुण्य प्रतापाने का होईना त्या ठिकाणी आम्ही ताई साहेबांना काहीतरी देण्याचा संकल्प केला आणि आम्ही ते केलं. त्यांचा सन्मान आपण औरंगाबादला करणार होतो, परंतु मी बोलताना येताना बनसोडे साहेबांना बोललो की आपल्याला काही मर्यादा पडतात. एखादा चांगला शूरवीर असला तर त्या काळात त्याला परमवीर चक्र दिलं जायचं, पण आता जर एखादा शूर असला ते म्हणते लय शहाणा झाला, याला कुठेतरी खाली बसवावं लागेल. ही भूमिका आपल्या समाजात निर्माण झाली. का झाली मला माहित नाही. बाबासाहेबांनी कधी असं अपेक्षित केलं नाही की माझा समाज एकामेकाचा तिरस्कार करेल, माझ्या समाजातले सुशिक्षित लोक अशिक्षित लोकांवर परिहास करतील, माझ्या समाजातल्या सुशिक्षित महिला अशिक्षित महिलांचा अपमान करतील, माझ्या समाजातली एक सासू सुनेला जाळून मारायचं काम करेल, तिला उपाशी ठेवायचं काम करेल, तिच्या डोक्याला तेल येणार नाही, किंवा माझ्या समाजातली सून सासून तिकडं चारीधाम यात्रेला जावं अशी अपेक्षा करणार नाही. असं कधीच त्यांच्या डोक्यात नव्हतं. त्यांच्या डोक्यात होतं तुमचं अस्तित्व जिवंत राहिलं पाहिजे, तुमचा समाज जिवंत राहिला पाहिजे, तुम्ही ज्ञानी झालं पाहिजे, तुमचे लेकर अधिकारी झाले पाहिजे, मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागा काबीज केल्या पाहिजे, तुम्ही शिस्तीत राहिलं पाहिजे, तुम्ही नियमात राहिलं पाहिजे, तुम्ही आर्य अष्टांगिक मार्ग पाळले पाहिजे, तुम्ही नित्यानं बुद्धवंदना म्हटली पाहिजे. अंधश्रद्धा नाहीये. नाही, गौतम बुद्धाला नारळ ठेवतो का आपण? नाही. अगरबत्ती लावतो त्याच्यामध्ये श्रद्धा भाव आहे. असं अगरबत्ती करू नका, विनंती करतो मी, नाही तर घालीन लोटांगण असते ते. गौतम बुद्ध हे महापुरुष आहेत. जशी ती अगरबत्ती जळते आणि ती स्वतः जळत असताना इतरांना तिचा
सुवास जातो, सुगंध जातो, तसंच माझं जीवन असावं, असा त्याचा अर्थ आहे. मेणबत्ती मी जरी एवढीशी असले तरी सुद्धा या अंधकारामध्ये माझ्या परीने मी प्रकाश देण्याचं काम करील, म्हणून ते मेणबत्ती प्रज्वलित आपल्याला करायची आहे. खीर द्यायची आहे बुद्ध पौर्णिमेला, खीरच का द्यायची? बिर्याणी का नाही देत आपण? काही कारण असतील ना त्याच्या मागची. हे कारण जर समजून घ्यायचे असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला समता सैनिक दलात यावं लागेल. याच्यासाठी बाबासाहेबांनी समता सैनिक दल होते, सगळ्यांना समानता, आणि मग तिथं बुद्ध शिकवायचा आहे आणि तिथं बुद्ध पेरायचा आहे. ज्यावेळेस तुमच्यामध्ये बुद्धाचे अंकुर फुटतील त्यावेळेस तुम्ही बाहेर जाऊन ते बुद्ध पेरण्याचं काम करणार आहात. म्हणून समता सैनिक दलाची गरज आहे. ती कालही होती, आजही आहे, उद्याही आहे. उद्या आपल्या समाजाला अन्याय होणार नाही असं आहे का? आज अन्याय होत नाहीत का? काल अन्याय झाले नाहीत का? होणारच आहे. ही अन्यायाची शृंखला थांबत नाहीये जोपर्यंत आपण शासनात जाणार नाहीये, जोपर्यंत. म्हणून तर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. साहेब बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मला स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे, जिथे महाराजाच आमदार, महाराजाच खासदार, महाराजाच मुख्यमंत्री, महाराजाच पंतप्रधान, बुद्धाचाच पाहिजे. म्हणून स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली. या लोकांनी ती मंजूर होऊ दिली नाही. अहो जास्त दूर जाऊ नका. बाबासाहेब आंबेडकरांच्या शेवटच्या अंत्यविधीसाठी सुद्धा महानगरपालिकेनं जागा मुंबईला दिली नाही. ही यापेक्षा अजून शोकांतिका किती मोठी असू शकते? म्हणजे त्यानं भारतीय राज्यघटना लिहिली, देश मोठा केला, सगळ्या एकत्रीकरण केलं, जे काही संस्थानिक राज्य होते सगळ्यांचं विलिनीकरण केलं, जगामध्ये ज्ञान दिलं, सगळं केलं. तुम्हाला बुद्ध केलं, आम्हाला माणूस बनवलं, महिलांना अधिकार दिले, शिक्षण, नोकऱ्या, मुलं, सगळं झालं. त्या महामानवाला जागा मिळत नाही अंत्यविधीला, आणि त्याच्यासाठी कोणी रडतही नाही. आजही आंबेडकर घराणं तुमच्या आणि आमच्यासाठी कष्ट करतंय, काम करतंय, लढतंय, झगडतंय, आणि 500, 700, 1000, 2000 याच्यासाठी आपण दुसऱ्याला मतदान करतो. या वार्डातला नगरसेवक कोणी मला माहित नाही, शिवसेनेचा असेल, भाजपचा असेल, काँग्रेसचा असेल, बाबासाहेबाचा आहे का बघावं लागेल, परीक्षण करावं लागेल. आणि म्हणून मी आधी जे सांगितलं की 46 कोटी बुद्ध झालेत. मग जर एका खासदाराला, आपल्या औरंगाबाद जिल्ह्याचा खासदार 14 लाख मतांना आला निवडून, 14 लाख, 46 कोटीचं डिवायडेशन करा, किती खासदार आपले येऊ शकतील? घ्या ना शपथ. बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त, अरे ते ख्रिश्चन लोक ते असं देतात, हे माझं शरीर आहे, हाय माझं रक्ताचा प्याला आहे. तुम्ही ऐकलं का, पाहिलं कधी? टीव्हीवर पहा. तसं प्रत्यक्षात चर्चला जाऊ नका, मी म्हणणार नाही जा म्हणून तिथं, पण नेट युग चालू आहे, इंटरनेट युग आहे, त्याच्यावर बघा ना, काय हरकत आहे? तेव्हा ते येशू ख्रिस्त म्हणतो माझं आहे शरीर आहे, हे तुम्ही सर्वजण घ्या, हे माझं रक्त आहे, तुम्ही सर्वजण घ्या, तुमच्यामध्ये मी जिवंत राहील. मग बाबासाहेब आंबेडकर आपल्या जीवन ठेवायसाठी आपल्याला काय, जनावरांचं मांस खा का? 14 एप्रिलच्या दिवशी नुसतं धिंगाणा करा, लाखो करोडो रुपये खर्च, पैसे कोणाच्या खिशात चालले? मारवाड्याच्या. त्याचे कपडे दुकान आहे ना, पैसे कोणाच्या खिशात चालले? कलाकाराच्या. त्यांचं साहित्याचं दुकान आहे, पैसे कोणाच्या खिशात चालले? ते मूर्त्या बनवणाऱ्याच्या. बुद्धाचे माणसं मूर्त्या बनवायला किती याच्यात हातवर करा बरं. कोण गौतम बुद्धाची मूर्ती तयार केली, बाबासाहेबांची केली, की म्हणे एखादा फोटोला फ्रेम तरी केलं, स्वतः नाही. इतरांकडे चालला पैसा. बाबासाहेब हेच म्हणायचे, आपला पैसा, आपले कष्ट, आपले विचार हे आपल्या पुढच्या पिढीला काम येण्यासाठी जतन करून ठेवा. आपण ते करत नाहीयेत. हे शिकवण्यासाठी समता सैनिक दल आहे. म्हणून समता सैनिक दलात यायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांसाठी समता सैनिक दलानं हाडाचे काढण, रक्ताचं पाणी केलं. त्या काळामध्ये नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह असेल, महाड 14 तळ्याचा सत्याग्रह असेल, येवल्याची ऊर्जा भूमी त्याला म्हणतो आपण, की ज्या ठिकाणी मी हिंदू म्हणून जन्माला आलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही घोषणा केली 1935 ला. आणि 56 ला धम्मदीक्षा घेतली. मध्ये किती काळ गेला? मग एवढं वर्ष बाबासाहेब काय करत होते याचा विचार नाही करत आपण. आयतं भेटलं ना सगळं आपल्याला. तुझं आहे, तुझं पाशी पहिले जागा भुललाशी, आपल्याकडे सगळं आहे, परंतु आपण बाबासाहेबांचे कष्ट, रमाईची त्याग, भगवान गौतम बुद्धांच्या शारिका विसरून गेलो. पायात चप्पल नाही. 82 वर्ष बुद्ध धर्माचा प्रचार गौतम बुद्धांनी केला. काय करणार? सगळं राजवैभव त्यागून केला. श्रावस्तीला, निंबोनीला, तुमच्या सारनाथला
जिकडे जातील तिकडे बुद्ध सांगायचं काम केलं, आणि आपण मित्रात जरी गेलो तर कैसी पार्टी हो गई, क्या खाना खिलाया, कैसे दारू पिलाया, अरे उसकी बहू ऐसी आणि उसका बेटा वैसा, हेच चर्चा असतात आपले. माझी विनंती आपल्याला भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने, समता सैनिक दलाच्या वतीने आहे की ज्या ज्या ठिकाणी आपल्या विचाराची माणसं एकत्र येतील, बुद्धाच्या विचारावर चर्चा करा, बाबासाहेबांच्या त्यागावर चर्चा करा, रमाईच्या विचारावर चर्चा करा, भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यपीठिकेवर चर्चा करा, समता सैनिक दलामध्ये सैनिक कसे वाढतील याच्यासाठी चर्चा करा. दारुडे बेवडे जुगारे लागत नाही आम्हाला. आम्हाला बाबासाहेबाच्या विचाराचा प्रामाणिक पाईक समता सैनिक दलाचा सैनिक असला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये ऊर्जा असली पाहिजे भीमनामाची. विद्यापीठाच्या नामांतराच्या शहीदांची आठवण आज या निमित्तानं शब्दामुळे झाली. त्या पोचीराम कांबळेचं चेहरा माझ्या डोळ्यापुढे येतो. मी तर त्यावेळेस लहान होतो, साधारणतः 84-85 ची ती गोष्ट आहे. चंद्रसेनाताई शेजवळ माझे वडील भारी बहुजन महासंघाचे काम करायचे. त्या पोचीराम कांबळेचा आणि जनार्दन मावळेची चर्चा चालली, आणि दोघेही मागाचे होते. तुमच्या माहितीसाठी सांगतो बरं का, पुन्हा उजूक म्हणू नका, बुद्धाचे होते. या विद्यापीठाच्या नामांतरासाठी 18 मांग नेलेले आहेत. 18 ते मांग आपल्याजवळ येत नाहीत, याचा अर्थ आपण त्यांच्याजवळ जात नाही. इकून तिकून त्या श्रावण गायकवाडनं 400चा मर घेऊन बुद्ध धम्म स्वीकारला. त्यानं त्याचं वेगळं गट चालू केला तिकडं. त्याला म्हणलं होतं भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून ये, तुला भारतातले जेवढे बुद्ध आहे तेवढे जय घालतील. ते 2 लोकांच्या सानिध्यात गेलं आणि औरंगाबादच्याच लोकांपुरतं लिमिटेड राहिलं. त्याचा सन्मान भीमराव साहेब आंबेडकर करणार होते. म्हणून आपण योग्य सांगणारी माणसं आहोत हे सिद्ध करायचंय आपल्याला. भारतीय बौद्ध महासभा ही बुद्धांची मातृसंस्था आहे. हा बुद्ध सांगण्याचं काम करते, आचरणशीलतेचं काम करते, श्रद्धेचं काम करते, उपासिकांची काम करते. आणि हे सगळं काम करायचं असेल तर समता सैनिक दलाशिवाय पर्याय नाही. म्हणून प्रत्येक भगिनीने, प्रत्येक मातांनी, प्रत्येक तरुणांनी, प्रत्येक जवानांनी, प्रत्येक उपासकांनी समता सैनिक दलाचा सैनिक व्हावं. अहो, जाती व्यवस्थेनं 1924 पासून 1900 शतक पूर्ण घालून 20व्या शतकात 2014 पर्यंत कष्ट केले. 24 ते 2014 किती वर्ष गेले सांगितलं पाहिजे तुम्ही पटकन. गणित तुमचं नसावं, माझंही नाहीये गणित, पण तरी बरोबर. एवढ्या वर्षामध्ये त्यांनी देशाची सत्ता एक हाती घेतली RSS भाजपने. त्याच्या आधी बाबासाहेबांना आपल्याला बुद्ध बनवलंय ना. त्याच्यासाठी बाबासाहेबांनी कष्ट केले, रक्त सांडवलं. त्यासाठी बाबासाहेबांनी 4 लेकरं मातीत घातले, त्यासाठी रमाई गेल्या, त्यासाठी भीमाई गेल्या, त्यासाठी सगळं जर केलं तर आपली सत्ता का येत नाहीये? आपला सैनिक का काम करत नाहीये? बाबासाहेब म्हणायचे माझा सैनिक एवढा काम करेल, माझ्या सैनिकावर विश्वास आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा सैनिकावर विश्वास होता की नागपूरच्या 14 ऑक्टोबर 1956चा जो काही सोहळा होता धर्मांतराचा, त्या सोहळ्याची सर्व जबाबदारी त्या काळामध्ये ससाळेकर गुरुजी आणि समता सैनिक दलाच्या त्या अधिकाऱ्यांवर आणि सैनिकावर होती. विश्वास होता बाबासाहेबांना. बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांती लढे यशस्वी झाले. समता सैनिक दलाच्या सैनिकाच्या ताकदीचा विश्वास बाबासाहेब आंबेडकरांना होता. मग आज आंबेडकर घराण्याला आपल्याबद्दल का विश्वास नाही? तर आपण सैनिक नाही. म्हणून माझी विनंती आहे, आपण सैनिक व्हा. कारण सैनिकावर विश्वास असतो. या देशातल्या मिलिटरीचा सैनिक त्या तिकडे लढत असतो देशाच्या सीमेवर. त्यावेळेस परराष्ट्र आणि जातीवादी राष्ट्र आपल्या भारताकडे वाईट नजरेनं पाहत नाही, तो सैनिकच असतो. आपण राहतो या एरियामध्ये एकच पोलीस स्टेशन आहे, 60च पोलीस आहेत तिथं. 1 PI, 4 API, 6 फौजदार आणि बाकीचे पोलीस कर्मचारी. एक जरी पोलीस आपल्या वस्तीत आला, एक तरी पुरी वस्ती टाईट होऊन जाते. अरे पोलीस आले बरं का, पोलीस आले बरं. एक जरी आला तरी एवढी शक्ती त्या वर्दीत आहे. ती वर्दी बाबासाहेबांना त्यांना बहाल केली. तीच वर्दी समता सैनिक दलाची बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बहाल केली. मग तिच्यात सुद्धा तेवढाच ताकद आणि सन्मान आहे. फक्त आपलं आचरण शुद्ध असलं पाहिजे. आपलं जर आचरण शुद्ध असेल, कसं होत नाही? तो अधिकारी तुमची का तक्रार घेत नाही पोलीस स्टेशनला? तुम्हाला जर कायद्याचं नॉलेज आहे, समता सैनिक दलाचे तुम्ही सैनिक आहात, बाबासाहेबांच्या विचाराचे सैनिक आहात, तुम्हाला जर कायद्याची सगळी काही माहिती आहे, कशी तक्रार घेत नाही पोलीसवाला? कसा अन्याय होतो आपल्या समाजावर? आपल्याला तिथे जाऊन आपली भूमिका मांडण्याची ताकद निर्माण झाली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला आधी सैनिक व्हावे लागेल. कारण सैनिक हा काटक शूर योद्धा असतो.
त्याच्या मनात जिद्द असते की मी जरी मेलो तरी मरणानंतर मला वीर चक्र मिळणार आहे, माझ्या मरणानंतर मला परमवीर चक्र मिळणार आहे, माझ्या नंतर माझा सन्मान होणार आहे, मला त्या कफनामध्ये देशाच्या त्या तिरंग्या ध्वजाच्या कफनामध्ये माझा सन्मान होईल, पोलिसांच्या मला फैरी झाडतील, माझ्या कुटुंबाला सन्मान मिळेल. तीच पद्धत समता सैनिक दलात बाबासाहेबांनी दिलेली आहे. आजही बघा आपल्या औरंगाबादचं सोडा संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतामध्ये समता सैनिक दलाचा कोणताही जर सैनिक कधी मृत पावला तर त्याला समता सैनिक दल मानवंदना देण्याचं काम करत असतं. हा त्याचा सन्मान आहे, हा त्याचा स्वाभिमान आहे, त्याच्या कुटुंबाचा हा फार मोठा सन्मान आहे. हे आंबेडकर घराणं आपल्याला शिस्त शिकवतं आणि ती शिस्त जर शिकायची असेल तर आपल्याला समता सैनिक दलामध्ये आल्याशिवाय पर्याय नाही. नुसतं आम्ही बुद्ध आहे आणि आम्ही शुद्ध आहे, काही उपयोग नाही. शुद्ध नाही बुद्ध नाही, तुम्हाला क्लिअर सांगून देतो. 14 ऑक्टोबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 9 लाख लोकांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली. आपल्याकडे किती लोकांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली? आम्ही बौद्धाचार्य आहोत, मस्के साहेबांना कल्पना आहे. एखादी जर इतर समाजाची मुलगी किंवा इतर समाजाचा मुलगा असेल तर आम्ही लग्न लावताना आधी काय करतो सर? आधी काय करतो? त्यांना बुद्ध धम्माची दीक्षा देण्याचं काम करतो. कोणतं प्रमाणपत्र देतो त्यांना आपण? बनसोडे साहेब, कोणतं प्रमाणपत्र देतो? धम्मदीक्षेचं प्रमाणपत्र देतो आणि मग नंतर लग्न लावतो. मग धम्मदीक्षेचं प्रमाणपत्र म्हणजे काय? त्याने बुद्ध स्वीकारला आहे, तो बुद्ध धम्माचा अनुयायी झालाय. इथं किती लोकांची धम्मदीक्षा झालेली मला हातवर करा. या काहीच नाही म्हणजे तुम्ही बुद्धच नाही. माझ्या हो मी हातवर करतो कारण मी धम्मदीक्षा घेतली, मी श्रामणेर झालोय, मी समता सैनिक दलात काम करतोय. माझी 3री पिढी आहे. माझे आजोबा खंडोबाद पठारे बाबासाहेब आंबेडकरांचे अंगरक्षक होते. माझे वडील सुरेश पठारे मीराताई आंबेडकरांचे अंगरक्षक होते. 1967 ला भैयासाहेब आंबेडकर वारले. 68 ला आमच्या वडिलांनी मीराताई सोबत काम केलं. चंद्रसेनाताई शेजवळ कन्नडच्या असतील, त्या काळामध्ये बरेच लोक औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काम करत असताना समता सैनिक दल BH गायकवाड वगैरे त्यावेळेस जाधव साहेब होते. मला आठवतं मी 8वी पासून समता सैनिक दलात आहे. MA MEd LLB माझं झालं, LLM करतोय. पुढच्या 2 वर्षामध्ये डिस्ट्रिक्ट जजची परीक्षा देतोय. शिक्षण आजही चालू आहे ताई माझं, माझे मुलंही शिकतात. मी गरीब जरूर आहे परंतु मी स्वाभिमानी आहे. बाबासाहेबाच्या रक्ताशी बेईमान होणारा नाही आणि बाबासाहेबाच्या विचारानं जगणारा मी एक वारसदार आहे. ते वारसदार तुम्ही व्हावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे आणि त्यासाठी तुम्ही सैनिकी बाणा अंगीकारला पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. म्हणून समता सैनिक दलात तुम्ही यावं ही माझी आग्रही विनंती आहे. आणि समता सैनिक दलात आलेला सैनिक हा कधीही कुणापुढे झुकणार नाही, कारण तो बाबासाहेबाच्या विचाराचं पुस्तक वाचेल आणि जो वाचतो पुस्तक त्याचं सुशिक्षित होतं मस्तक आणि तेच मस्तक पुन्हा पुढे हस्तक कोणाचं होत नाही आणि हस्तक न झालेला माणूस कधीही कुणापुढे नतमस्तक होत नाही. हे तुम्ही आम्ही पहिले लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून समता सैनिक दलात तुम्ही यावं, इतरांनाही त्याच्यामध्ये आणावं. राहिला प्रश्न ट्रेनिंगचा, तर ती ट्रेनिंग तुम्हाला समता सैनिक दलाचे ट्रेंड ऑफिसर आता सध्या भीमराव साहेब आंबेडकरांनी भंडारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली समता फोर्स निर्माण झालेली आहे. ती समता फोर्स इथून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून, युद्धाची कौशल्य शिकून, युद्ध म्हणजे मारामाऱ्या नव्हे, नाही तर तुमच्या डोक्यात येईन आता हे काय चाकू सुऱ्या घेऊन पळतात की काय? अजिबात नाही. मी स्वतः ब्लॅक बेल्ट आहे मार्शल आर्टचा. मी अजूनही मारामाऱ्या केल्या नाही. नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे, लाठी काठी ट्रेनर आहे समता सैनिक दलामध्ये. 1932 ला माझ्या आजोबाने समता सैनिक दलाला लाठीकाठीची ट्रेनिंग त्या काळात दिली. वंश परंपरेनं आमच्याकडे ते ट्रेनिंग चालत आलेली आहे. माझ्या लेकरांना मी लाठीकाठीची ट्रेनिंग दिलेली आहे. मी माझ्या पत्नीला सुद्धा लाठीकाठी शिकवली. तुमचे साहेब लोक तुम्हाला शिकवतात की नाही माहित नाही. तुम्ही म्हणता चांगली भाजी कर, साहेब येणार आहे खायला. भाजी बरोबर नाही झाले की साहेब गेल्यावर तुम्हाला बोलतात. आमच्याकडे तसं अजिबात नाही. चटणी मिरची जरी असेल, अर्ध्या रमाईलाच भाकर भेटली नाही मग आपण काय की झाडकी पत्ती आहे, एवढं लक्षात आपण घ्यावं. आणि म्हणून या भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करत असताना मानपान अपमानाचा विचार कृपया करून कोणी करू नये. साकेत बुद्ध विहारामध्ये येणारा हा आपला आहे. इतर समाजाला सुद्धा आपण बोलवण्याचं काम करावं, त्यांना बुद्ध सांगण्याचं काम करावं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नैतिकतेनं तुम्ही आणि आम्ही श्रद्धेनं बाबासाहेबांची विचाराची पूजा करावी. अंधश्रद्धेकडे जाऊ नका, कारण अंधश्रद्धेनं केलेलं काम
हे माणसाला मातीत नेण्याचं काम करतंय आणि श्रद्धेनं केलेलं काम हे माणसाला उच्च विचारावर नेण्याचं काम करतं. म्हणून तुम्हाला सर्व श्रद्धावान उपासक म्हणत असतात आणि म्हणून आपण सगळे श्रद्धावान उपासक आहात. समता सैनिक दलामध्ये आपण काम करावं, भारतीय बौद्ध महासभेमध्ये आपण काम करावं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आणि आमच्यासाठी ज्या ज्या काही यंत्रणा राबवलेल्या आहेत त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. शासकीय सेवेत आपले लेकरं जातील, नोकऱ्या लागतील, घरं मोठे होतील, परंतु आपल्याला समाज मोठं करण्याचं स्वप्न पूर्ण करावं लागणार आहे आणि त्यासाठी तुम्ही आणि आम्ही सजग राहणं गरजेचं आहे. येणारा काळ वाईट आहे. जातीवादी विध्वंसक प्रवृत्तीची लोक हे फार त्रासदायक आहेत. आजही आपल्याला हिणवण्याचं काम ते करतात. अहो, आम्हाला असे अनुभव आलेत की तुम्हाला काय सांगावं. ते अनुभवाचा पाढा वाचणं संयुक्तिक होणार नाही, परंतु आपण सर्वांनी, कारण मी म्हणत असतो, मी भोपाळला सुद्धा एकदा म्हणालो होतो की माणूस हा फुलांच्या हारांनी शोभून दिसत नाही, तो घामाच्या धारांनी शोभून दिसतो. आणि राहिला प्रश्न, समाजामध्ये काम करत असताना प्रत्येक जण विरोध करत असतो, परंतु त्या विरोधाचा आपण कधी विचार करू नये. असतात जे चांगले रस्ते असतात त्यालाच दुभाजक असतात, चांगला रस्ता आहे त्याला डिवायडर असतं, तिथंच कुठेतरी अडचणी निर्माण होतात. चांगल्या विचाराची माणसं आहे त्यालाच विरोध करणारी माणसं असतात आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आपण उहापोह करून घेणं गरजेचं आहे. म्हणून या वर्षावासाच्या पवित्र अशा प्रसंगी 16वं पुष्प या ठिकाणी गुंफत असताना समता सैनिक दलाचं ऐतिहासिक कार्य, समता सैनिक दलाचं भविष्य, समता सैनिक दलाचं अस्तित्व या विषयावर मी माझ्या नॉलेजच्या वतीने, माझ्या परीने मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही जबाबदारी मला भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या वतीनं मुख्यालयावरून देण्यात आली. महाउपासिका ममता सागर मीराताई आंबेडकर, आदरणीय भारतीय राज्यघटनेच्या अधीन राहून काम करणारे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर, समता सैनिक दलाचे केंद्रीय स्टाफ ऑफिसर तथा महाराष्ट्र राज्याचे प्रभारी आदरणीय ॲडव्होकेट S.K. भंडारे साहेब, महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष असिस्टंट स्टाफ ऑफिसर आदरणीय भिकाजी कांबळे साहेब, आपल्या औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे GOC आदरणीय किशोरजी जोहरे साहेब यांनी, आणि त्याचप्रमाणे या बुद्धविहाराचे अध्यक्ष आदरणीय मस्के सर आणि आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मला जी समता सैनिक दलाच्या विचारावर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि जाता जाता पुन्हा एकदा फक्त बाबासाहेब आंबेडकरांना स्मरून आपण सर्वांनी समता सैनिक दलाप्रती एकनिष्ठ राहावं, भारतीय बौद्ध महासभेप्रती एकनिष्ठ राहावं एवढंच बोलून थांबतो. सर्वांना सविनय जय भीम करतो. जय भीम, नमो बुद्धाय.